नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे शहरात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या आणि उत्तर प्रदेशात गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे। या आरोपीकडून सुमारे 62 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले। हे दोघे गुन्हेगार आंतरजातीय सनी गँगचे सदस्य आहेत। त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे अनेक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल आहेत। आरोपी परराज्यात घरफोडी करायला जाताना विमान किंवा रेल्वेचा प्रवासासाठी वापर करत। आकाश, सुभाष आणि जितेंद्र चतुर्वेदी अशी अटक आरोपींची नावे आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी घरात नसताना अज्ञात आरोपींनी दरवाजा तोडून घरफोडी केली होती। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी तपास पथकाची प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना आदेश दिले। त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली। पोलीस अंमलदार आशिष खरात आणि अनीस शेख यांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने विश्लेषण केले असता संशयित आरोपी पुण्यातील विविध भागात घरफोड्या करत असल्याचं समोर आलंय। आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येऊन एका लॉजमध्ये थांबले होते आणि त्यानंतर परराज्यात निघून गेल्याचंही तपासात उघड झालंय। दरम्यान पोलिसांनी या आरोपींच्या हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते। जवळपास महिन्याभराच्या तपासानंतर माहिती मिळाली की सीसीटीव्ही दिसलेले आरोपी पुन्हा घरफोडीच्या उद्देशाने विश्रामबाग परिसरात आले असून ते ओंकारेश्वर मंदिराजवळ थांबले आहेत। तपास पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना चारही बाजूने घेरून ताब्यात घेतले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।